विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण BA तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये स्वरांचं उच्चार स्थानानुसार वर्गीकरण कशा पद्धतीने होतं या विषयीचा विचार केला होता. आज आपण याच्या पुढील पद्धतीचा म्हणजेच व्यंजनाच्या वेगवेगळ्या पद्धतीने केले जाणारं सुराप्रमाणेच वर्गीकरण कसं आहे याचा परिचय करून घेणार आहोत. आणि म्हणून व्यंजनाचं वर्गीकरण जसं उच्चार स्थानानुसार आपण केलं तसं आणखी वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करता येतं हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी एक पहिला मुद्दा येतो तो म्हणजे प्रयत्नावर आधारित वर्गीकरण. जसं आपण उच्चार स्थानानुसार व्यंजनांचं वर्गीकरण केलं, आता प्रयत्नावर व्यंजनांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं याचा देखील आपण या ठिकाणी विचार करत आहोत. आता प्रयत्न म्हणजे काय, तर कोणताही स्वर उच्चारण्यासाठी आपल्याला त्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी काही प्रयत्न वांगेंद्रियांना म्हणजेच आपल्या तोंडातील अवयवांना करावे लागतात. तर अशा प्रयत्नावर देखील आपण व्यंजनांचं वर्गीकरण करू शकतो. उदाहरणार्थ, श्वास नलिकेतून बाहेर पडणारी हवा मुख विवरात अडवली जाणे याला प्रयत्न म्हणतात. श्वास नलिकेतून बाहेर पडणारी हवा ही मुख विवरामध्ये म्हणजे तोंडाच्या पोकळीमध्ये अडवली जाते याला प्रयत्न म्हणतात. आणि व्यंजनांचे उच्चारण हवा तोंडात अडवून केले जात असल्यामुळे प्रयत्न कशा प्रकारचा होतो याचा विचार या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे मागचं आपण तासात बघितलं की उच्चार स्थान जर ते दात आणि ओठांच्या स्पर्शाने जर ते होत असेल तर तो कोणता वर्ण आहे. जिभेचे टोक ज्या ठिकाणी टाळूला कोणत्या भागाला स्पर्श करतं त्या ठिकाणी कोणता उच्चार होतो आणि त्या उच्चार स्थानानुसार त्या व्यंजनांचं वर्गीकरण आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे. तर आता श्वासनलिकेतील हवा मुखविवरात कशा पद्धतीने अडवली जाते याला भाषा विज्ञानात प्रयत्न म्हणतात. आणि त्याच्या आधारे कशा पद्धतीने अडवली जाते याच्या आधारे आपण वेगवेगळे प्रकार वेगवेगळे वर्गीकरण या ठिकाणी व्यंजनांचं केलेलं आहे. तर प्रयत्न म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल की उच्चारात हवा तोंडात अडवून केले जाणारे प्रयत्न आणि तोंडातील जो अवयव हवा अडवतो त्याला उच्चारण अवयव असे म्हणतात. तोंडात हवेचे जेथे रोदन होते त्या स्थानाला उच्चारण स्थान म्हणतात. उच्चारणामध्ये पुढील 3 क्रिया महत्त्वाच्या असतात. नंबर 1 अवरोध, अवरोध स्थिती आणि स्फोट अशा 3 प्रक्रिया उच्चारण स्थानामध्ये होत असतात. आता या 3 क्रिया कशा आहेत तर पहिली आहे अवरोध. यामध्ये मुख विवरात श्वास नलिकेतून आलेली हवा कुठेतरी पूर्णपणे अडवली जाते. अवरोध ज्याला म्हणतात की त्या प्रकारामध्ये मुख विवरामध्ये श्वास नलिकेतील पूर्ण हवा कुठेतरी अडवली जाते याला अवरोध म्हणायचं. अवरोध स्थिती म्हणजे काय तर मुखात हवा काही काळपर्यंत तशीच अडवून ठेवणे याला अवरोध स्थिती म्हणतात. काही शब्दांच्या बाबतीत अवरोध स्थिती
जाणवणे इतकी मोठी असते. उदाहरणार्थ गप्पा. गप्पा या शब्दातील अवरोध स्थिती आपल्याला जाणवते. या उलट काम, चल, टाक हे अल्प अवरोध स्थिती देखील मिळालेले शब्द आहेत. आता उच्चारण अवरोध स्थितीत जाणवणे इतका कोणता शब्द आहे, तर तो या ठिकाणी उदाहरणार्थ दाखवलेला आहे की गप्पा आणि टप्पा. या शब्दामध्ये गप्पा असं म्हणताना बऱ्याच काळापर्यंत काही सेकंद तोंडामध्ये हवा पूर्णपणे अडवून ठेवली जाते, तेव्हा या शब्दाचा उच्चार होतो. गप्पा आणि गप्पा याला अवरोध स्थितीचं उदाहरण म्हणता येईल. तर या उलट काही ठिकाणी एक थोडा काळ हवा अडवली जाते. उदाहरणार्थ काम, चल, टाक हे अल्प अवरोध स्थितीचे असलेले उदाहरण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं जे प्रयत्नाचा प्रकार आहे तो आहे स्फोट. आता स्फोट म्हणजे काय, तर हवेची अवरोध स्थिती दूर करणे आणि मुख विवरात अडवलेली हवा एकदम बाहेर सोडणे म्हणजे स्फोट होय. उदाहरणार्थ आपण तोंडामध्ये एखादा स्वर्ण निर्माण करतो किंवा व्यंजन निर्माण करतो, तेव्हा तोंडामध्ये अडवलेली हवा एकदम बाहेर सोडणे. उदाहरणार्थ फ म्हणजे दोन्ही होठ मिळून हवा या ठिकाणी मुखविवरातील हवा अडवली जाते आणि एकदम सोडल्यानंतर फ असा उच्चार होतो. तर याला स्फोट हा प्रयत्न म्हणतात. तर ही हवेची अवरोध स्थिती दूर करणे आणि मुखविवरात अडवलेली हवा एकदम बाहेर सोडणे म्हणजे हे स्फोटचं उदाहरण आहे. हवेच्या अडवणुकीची म्हणजेच प्रयत्नांची क्रिया अवरोध स्थिती व स्फोट या 3 भागात घडते. आणि म्हणून प्रयत्नावरून व्यंजनांचे पुढील उपवर्ग देखील पडतात. यामध्ये जे हे मुख्य प्रयत्न आहे अवरोध स्थिती आणि स्फोट, तर याचे काही उपवर्ग देखील आहेत. त्यापैकी स्पर्श व्यंजने हा एक प्रयत्नाचा व्यंजनाचा प्रकार आहे. प्रकार म्हणजे याचं वर्गीकरण फक्त आपण केलेलं आहे. अवरोध स्थिती व स्फोट या 3 प्रक्रियेतून उच्चारल्या जाणाऱ्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. ही व्यंजने उच्चारताना हवा अडवली जाते. मुखविवरात हवेची अवरोध स्थिती अल्पकाळ चालू राहते. नंतर स्फोट होऊन हवेचा लोट एकदम बाहेर सोडला जातो. स्पर्श व्यंजनांच्या उच्चारणात स्फोटाला अतिशय महत्त्व असल्यामुळे त्याला स्फोट व्यंजने किंवा स्फोटके असे म्हटले जाते. मराठीतील व्यंजनामध्ये स्पर्श व्यंजनाचा वर्ग सर्वात मोठा आहे. क, ख, ग, घ, ट, ठ, प, फ इत्यादी सारी स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजनांचे स्पर्श घोष क, त, प व स्पर्श अघोष ग, द, ब असे पुन्हा वर्ग पडू शकतात. तर हे प्रयत्नावर आधारित केलेले वर्गीकरणाचे काही उदाहरणं आहेत. म्हणजे प्रयत्नावर आधारलेले वर्गीकरण आपण करताना प्रमुख 3 प्रयत्न या ठिकाणी अभ्यासले. ते म्हणजे अवरोध, यामध्ये पूर्ण हवा श्वासनलिकेमध्ये कुठेतरी मुखविवरात पूर्णपणे अडवली जाणे. अवरोध स्थिती म्हणजेच मुखविवरात अडवलेली हवा काही काळ तशीच ठेवणे, याला अवरोध स्थिती म्हणतात. तर स्फोट म्हणजे मुखविवरामध्ये अडवलेली हवा एकदम सोडणे,
म्हणजे अवरोध स्थिती होय. तर या प्रयत्नांचे आणखीन पुढील उपवर्ग काही पडतात. त्यामध्ये स्पर्श व्यंजने जी आपण बघितली, तर अशा पद्धतीने व्यंजनांचं वर्गीकरण या ठिकाणी कशा पद्धतीने भाषेमध्ये होतं हे या ठिकाणी आपण बघितलेले आहे. आता आणखी काही वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर ते म्हणजे व्यंजन किती प्रकारचे आहेत ते आपल्याला पुढच्या तासामध्ये बघायचं आहे. तो तास आपण थांबूया.